मित्रांनो राम राम, स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकाचं संपूर्ण खत व्यवस्थापन अतिशय थोडक्यात सांगणार आहे। मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मला कमेंट केली होती की सर तुम्ही हळदीवरती सुद्धा व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करा। निश्चितच यावर्षी आपण हळद पिकाचे सुद्धा टप्प्याटप्प्यानं वेळोवेळी वेगवेगळे जे काही व्हिडिओज असतात, जसं खत व्यवस्थापनाचे असतील, फवारणी व्यवस्थापनाचे असतील, शेवटच्या टप्प्यामध्ये हळदीच्या कंदाची साईज वाढीसाठी असेल, तर असे संपूर्ण जे व्हिडिओज आहेत तर ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर आज आपण हळदीच्या या व्हिडिओची सुरुवात करतोय, तर तो म्हणजे हळद पिकाला बेसल खत व्यवस्थापन, म्हणजे लागवड करते वेळेसच किंवा लागवड करून झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये नेमकं कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या हळद पिकाचे जास्तीत जास्त फुटवे वाढतील। आणि त्याच्यासोबतच कधीकधी आपण हळदीचं बियाण्याची लागवड केल्यानंतर सुरुवातीला हुमणी अळीमुळं किंवा जमिनीतल्या बुरशीमुळं आपलं जे हळद अद्रक पीक आहे तर ते सडून जाताना आपल्याला पाहायला मिळत असतं। हळदीचा जो कंद आहे तर तो जमिनीमध्ये सडून जातो, कधीकधी हुमणी अळी तंतूमुळं खाऊन घेते आणि अशा टायमाला आपलं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं। तर प्रॉपर खत व्यवस्थापन आणि सुरुवातीच्या काळामध्ये किडींपासून आपण आपल्या पिकाला किडी आणि त्याच्यासोबतच बुरशीपासून आपण आपल्या पिकाला कशा प्रकारे वाचू शकतो या संदर्भात सविस्तर हा व्हिडिओ होणार आहे। मित्रांनो, जास्त वेळ न घेता 4 ते 5 मिनिटाचा या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट असं खत व्यवस्थापनाचं शेड्यूल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। या पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितच कशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला फायदा होतोय ते सुद्धा कमेंट करा। तुम्ही कोणत्या तालुक्यामधून कोणत्या जिल्ह्यामधून आपला हळदीचा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला NPK हे 3 महत्त्वाचे अन्नद्रव्य बेसल खत व्यवस्थापनामध्ये द्यायचे। आता NPK असलेले भरपूर सारे वेगवेगळे खतं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असल्याचे पाहायला मिळतात। मी तुम्हाला 1-2 जे काही ऑप्शन आहेत तर ते इथं देण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10-26-26 या खताच्या 1.5 ते 2 बॅगा प्रति एकरासाठी वापरू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो 14-35-14 या नावाचं सुद्धा खत आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही 2 बॅगा 14-35-14 या खताचे सुद्धा वापरू शकता। या 2 खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि याच्यासोबत आपल्याला यावर्षी कंपल्सरी जे ट्रिपल सुपर फॉस्फेट या नावाचं खत आलेलं आहे पहा, ज्याच्यामध्ये 46% फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा आहे पहा, आणि त्याच्यासोबतच 15% आपल्याला कॅल्शियम हे अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला। तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे 2 महत्त्वाचे अन्नद्रव्य आपल्या हळद पिकाला सुरुवातीच्या काळात फायद्याचे ठरणार आहे। याचा फायदा काय होईल माहिती का? आपल्या हळद पिकाच्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होईल आणि त्याच्यासोबतच आपल्या हळद पिकाला तिथं जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी ट्रिपल सुपर फॉस्फेटमधला जो काही फॉस्फरस आहे तर तो कामाचा ठरणार आहे। आपल्याला प्रति एकरासाठी 10-26-26 किंवा 14-35-14 सोबत TSP या खताचा फक्त 1 बॅग प्रति एकरासाठी वापर करायचा आहे। हे झाले NPK युक्त खतं, जे की आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या हळद पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी मदत करणारे। दुसरे सगळ्यात महत्त्वाचे कामं करायचे मित्रांनो, आपल्याला 500 ग्राम ब्ल्यू कॉपर येतं पहा, ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड हे जे खत व्यवस्थापन करताय तर बेसल खत व्यवस्थापनामध्येच आपल्याला ब्ल्यू कॉपर 500 ग्राम प्रति एकरासाठी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। याचा फायदा काय होईल माहिती का? आपल्या जमिनीमध्ये जेवढ्या काही हानिकारक बुरशी असणार आहेत, आपल्या हळद पिकाला कंदाला सडवणाऱ्या ज्या काही बुरशी असणार आहेत तर त्या नियंत्रित होण्यासाठी आपल्याला तिथं फायदा होईल। 500 ग्राम ब्ल्यू कॉपर आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एका कीटकनाशकाचा याच्यामध्ये वापर करायचा, ज्याच्यामध्ये दाणेदार स्वरूपातलं फिप्रोनिल येतं पहा, फिप्रोनिल GR 0.3% हा घटक असलेले एखादं कीटकनाशक निवडू शकता। 3 किलो प्रति एकरासाठी कॉम्बिनेशन मध्ये वापरायचं आहे। जर फिप्रोनिल GR नसेल भेटेल तर कोरॅजन ग्रॅन्युअल हे सुद्धा उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये क्लोरॅन्थ्रेनिप्रोल 0.4% ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे। हा घटक असलेलं एखादं कीटकनाशक निवडा 4 किलो प्रति एकरासाठी, खतामध्येच मिक्स करून टाकायचं आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशक। याचा फायदा काय होईल म्हणजे जमिनीमधली बुरशी आणि जमिनीमधली हुमणी अळी याला नष्ट करण्यासाठी हे जे काही कॉम्बिनेशन आहे तर ते फायद्याचं ठरू शकतं। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 10-26-26 किंवा 14-35-14 त्याच्यासोबत TSP आणि एक ब्ल्यू कॉपर नावाचं बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत एक चांगलं कीटकनाशक दाणेदार स्वरूपातलं मिक्सचर करून आपल्याला या बेसल खत व्यवस्थापनामध्ये टाकायचं आहे। याचा जबरदस्त फायदा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या हळद पिकाला होणार आहे। अशा पद्धतीनं तुम्ही बेसल खत व्यवस्थापन करून घ्या। याचा फायदा काय होतोय व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये कुठलीही समस्या असेल तर खाली कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपला शेअर करा। तोपर्यंत राम राम।